3 मिलियन झाले दोघांचे सेम आहेत का ते रन? ठीक है ना ढेकले फिल्डर निखिल का तर चला मित्रांनो सुरुवात करूयात बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला. आपण पाहतोय
तर चला मित्रांनो, सुरुवात करूयात बक्षीस वितरणाच्या सोहळ्याला. आपण पाहतोय हॅलो किड्स प्री स्कूल चषक 2026 ची ही अभूतपूर्व स्पर्धा. आणि विशेष करून या स्पर्धेचा कौतुकाची गोष्ट अशी की स्पर्धा जेव्हा आपल्या सर्वांच्या भेटीला येते त्यावेळेला ही स्पर्धा फक्त आणि फक्त क्रिकेटची स्पर्धा घेऊन येत नाहीये, तर तमाम खेळाडूंसाठी सर्वात मोठी बक्षिसांची मालिका देखील घेऊन येते. आणि यावर्षी देखील आपण पाहतो की दीपकजी चव्हाण साहेबांनी त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून खरं तर या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करत असताना भरपूर मोठमोठी पारितोषिकं इथं वितरित केली जात आहेत. गतवर्षी सॅमसंग कंपनीचा 15 ते 20 हजार रुपयांचा मोबाईल फोन हा दिला गेला होता प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. यावर्षी जर का सांगायचं म्हणलं तर सॅमसंग कंपनीचा 18 ते 20 हजार किमतीचा LCD स्मार्ट टीव्ही दिला जाणार आहे. आणि हा सर्व गोळाबेरीजीचा कार्यक्रम इथे आम्ही बॅकएंडला करत होतो, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला. क्षमा व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो आणि लगेचच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम तुमच्यापर्यंत घेऊन येतो. सर्वप्रथम या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळणारे सर्व संघ, या सर्व संघांच्या आयोजकांच्या माध्यमातून प्रथम दर्शनी मी आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनीच आयोजकांना खूप चांगली साथ दिली, याबद्दल आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर कळंबोली क्रिकेट असोसिएशन यांचा देखील मी आभार व्यक्त करतो, कारण की यांनी देखील आयोजकांना खूप मोठी सहकार्याची साथ दिली. मंडप डेकोरेटर्स, डीजे ऑपरेटर्स, SK साऊंड सर्व्हिसेस, जितू भाऊ, त्याचबरोबर PTC लाईव्ह च्या टीमचा मी आभार व्यक्त करतो. आमचे गुणलेखक मित्र योगेश वाघ, तुमचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर राजनजी सोना असतील, चिकू असेल, या दोन्ही आमच्या समालोचक मित्रांचा मी आभार व्यक्त करतो. भर पावसामध्ये ज्यांनी कॅमेऱ्याची अतिशय सुंदर भूमिका निभावली, अर्थात आमचे कॅमेरामॅन यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. आणि कोटी कोटी आभार व्यक्त करतो आमच्या तमाम 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 कळंबोलीतील क्रिकेटच्या चाहत्याला आणि क्रिकेटच्या जनतेला, ज्यांच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेची शोभा ही सर्वाधिक दुगणित झाली. तर मॅच ऑफिशियल्स यांचं सर्वप्रथम आपण आभार व्यक्त करणार आहे. सर्वप्रथम मी विनंती करतो आयोजकांना की आपले शुभास्य आमचे जे समालोचक मित्र आहेत यांचा आपण सर्वप्रथम सन्मान करूयात. तर मी सर्वप्रथम दीपकजी चव्हाण सरांना विनंती करतो की आपल्या शुभास्य राजनजी सोना यांचा आपण आभार व्यक्त करायचा, त्यांचा एक छोटासा सत्कार करायचा आहे. एक छोटासा मोमेंटो आहे राजन, त्याचा आपल्याला स्वीकार करावा लागेल. आणि स्पेशली दीपक सरांनी ही ट्रॉफी सिलेक्ट केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आमचे हे समालोचक मित्र आहेत ज्यांच्यामुळे या संपूर्ण स्पर्धेला खूप चांगला दर्जा प्राप्त होतो, म्हणून त्यांनी सिलेक्ट केलेल्या ह्या ट्रॉफीज देऊन मात्र तुम्हाला मोमेंटम देऊन या मात्र तुमचा गौरव केला जाईल. यानंतर मिरेवाडीचा चिकू, चिकू आपण देखील यायचंय. चिकू, मी रवी सरांना विनंती करतो की आपल्या शुभास्य आपण चिकूला देखील सन्मानित करायचंय. थँक्यू सो मच चिकू. त्याच्यानंतर SK साऊंड सर्व्हिसेस, कुणी प्रतिनिधी असेल तर प्लीज यायचे आपण. आमचे DJ मास्टर या आपण. संदीप सरांना विनंती करतो की आपल्या शुभास्य आपण आपल्या सर्व मॅच ऑफिशियल्सचं आभार व्यक्त करायचंय. एक मोमेंटम दिला जातोय, एक मोमेंटम दिला जातोय. या मित्रा, सवय नाहीये वाटतं त्या मित्राला. पुढे पुढे जावा, संदीप सर तुम्हाला देतील. नाही आहे व. तर खरंच आमच्या DJ मास्टरचा देखील मी आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर PTC लाईव्ह यायचे आपण. केतन दळवी, केतन यायचे आपण प्लीज, मी विनंती करतो. त्यानंतर मंडप डेकोरेटर्स अर्थात जितू भाऊ, आपल्यास विनंती असेल कोणी प्रतिनिधी असेल तर प्लीज तातडीने आपण पाठवून द्यायचं आहे. जितू, मंडप डेकोरेटर्स आपल्यास मी विनंती करतो. विजय सर, दीपक सर चालतील. खरं तर PTC लाईव्ह खूप मोठं नाव झालंय. कळंबोलीमधून सुरुवात झाली, आता जग प्रसिद्ध सुप्रसिद्ध झालेत आमची PTC लाईव्हची टीम. थँक्यू सो मच. त्याच्या ग्राउंडमन स्टाफ आहेत का? योगेश वाघ आपण यायचं, आमचे गुणलेखक मित्र आपण यावं प्लीज. खरं तर योगेश वाघचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. थँक्यू सो मच योगेश. ग्राउंडमनची टीम
जरूर उससे पहले यहाँ पर प्रशांत पुजारी जी, द वॉइस ऑफ पनवेल, द प्राउड ऑफ कलम्बोली, जिनकी वाणी आपने सुनी दोस्तों। अगर बात की जाए तो आप कैमरे में ना इनकी वॉइस ना होना तो वो जचता नहीं है। ऐसे हमारे बीच प्रशांत पुजारी, एक बार जोरदार तालियां दोस्तों। द वॉइस ऑफ पनवेल एंड द प्राउड ऑफ कलम्बोली, प्रशांत पुजारी सर। जरूर जब भी एक बड़े प्रोग्राम की बात घोषणा होती है ना, तो एज एन कमेंटेटर सबसे पहले जिनकी तरफ नजरें जाती है, ऐसी मधुर आवाज के मालिक प्रशांत पुजारी हमारे बीच उपस्थित है। बहुत बहुत धन्यवाद। इस बीच हम अगले बेस्ट फील्डर की तरफ रुख करेंगे। देखिए आज ना बहुत क्रूशल मोमेंट था, मैं आपको बताना चाहूंगा। मेगा फाइनल का जो मुकाबला था ना, जो मेगा फाइनल का मुकाबला था, वहां पर मन्नी जैसा बल्लेबाज उपस्थित था और मन्नी ने जो हिसाब से कहर ढाया था अनिरुद्ध के ऊपर उसके प्रीवियस मैच में, हम सभी ने देखा। लेकिन मेगा फाइनल के मुकाबले में मन्नी के बल्ले को शांत करने का काम जिस खिलाड़ी ने किया, अब उसे हमने नियुक्त किया है बेस्ट प्लेयर के रूप में, बेस्ट फील्डर के रूप में। इस टूर्नामेंट में सबसे लाजवाब कामगिरी जिसके माध्यम से रही, एक ऐसा नाम है। एनी गेस कोई बता सकता है? जरूर जरूर, और वो खिलाड़ी है वेदांत ढेकड़े। एक बार जोरदार तालियां दोस्तों इस खिलाड़ी के लिए। स्पॉन्सर बाय प्रदीप कर्माकर, तो प्रदीप सर ही देंगे। जरूर, मैं प्रदीप सर से विनती करना चाहूंगा, प्रदीप कर्माकर से, जिनके माध्यम से ये हमें स्पॉन्सर किया गया है। आपको बताना चाहिए, एक ब्रांडेड आयरन और एक ब्रांडेड आयरन यहाँ पे फिलिप्स कंपनी का यहाँ पर उन्हें दिया जा रहा है। बेस्ट प्लेयर, बेस्ट फील्डर एंड द एमर्जिंग स्टार ऑफ दिस फील्ड। जरूर देखिए, मैं आप सभी को बताना चाहूंगा, पहले इसके बजाय स्पोर्ट्स शूज देने की घोषणा की गई थी, लेकिन बाद में उसे बदल दिया गया, क्योंकि स्पोर्ट्स शूज पहन के वेदांत ही सिर्फ उसका स्वाद ले पाएगा, लेकिन जब आयन उनके घर जाएगा उनकी माताश्री बहुत प्राउड फील करेंगी, क्योंकि घर कृति में काम आने वाली चीज है। सोच के लिए मैं प्रदीप सर का तहे दिल से धन्यवाद व्यक्त करना चाहता हूं। यानंतर आपण जाऊयात मित्रांनो, उत्कृष्ट फलंदाज, या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक देत असताना ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आम्हाला सुपूर्द केले गेलेत, अर्थात बेस्ट बॅट्समन साठी जो एअर फ्रायर दिला जाणार आहे केंट कंपनीचा, नामदेवजी पुकळे सर, मी विनंती करतो की आपण पुढे यावं, या बक्षिसाचे आपण स्पॉन्सर आहात। तर आपल्या शुभ हस्ते आम्ही या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक वितरित करणार आहोत। मित्रांनो, कॅल्क्युलेशन थोडंसं किचकट होतं खरं तर। पीटीसीच्या लाईव्ह टेलिकास्टवरती सर्व काही चित्र स्पष्ट दिसतंय। बेस्ट बॅट्समन कुणाला द्यायचा, मॅन ऑफ द सिरीज कुणाला द्यायची, या सर्व गुंतागुंतीच्या प्रश्नांमधून दीपक चव्हाण सर, अमन लोहिया आणि प्रतीक ठाकूर यांनी आम्हाला इशारा दिला की प्रशांत, टेक्नॉलॉजीचा आपण वापर केलाय तर टेक्नॉलॉजी बरोबरच आपण चालूयात, जे ते पूर्णपणे स्पष्ट पारदर्शकच झालं पाहिजे। आणि अशा चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये अवघ्या एका धावेने जो फलंदाज मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमधून पाठी पडला, उत्कृष्ट फलंदाज ठरलाय, परंतु हे देखील काही कमी नाहीये। एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये 13 षटकार लगावणे, संपूर्ण कळंबोली शहरातील तमाम जनतेच्या गळ्यातलं ताईत बनणे। हो मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्यात। 6 चेंडूमध्ये 7 षटकार लगावणारा अमर ठरतोय उत्कृष्ट फलंदाज ऑफ द टुर्नामेंट। मालिका लिहिण्यासाठी सज्ज झालाय, नाव लक्षात राहू द्या। अमर अमर एक मिनिट थांबायचं, अमर अमर एक मिनिट, अमर अमर एक मिनिट थांबायचं। कोणी पकडाय नसेल तर आम्ही आहे, काळजी नको करू। अमर, 6 बॉल 6 षटकार, विक्रम तू लगावलास। रामदास मानवर यांच्या दृष्टीखाली, यांच्या बरोबर, यांच्या सानिध्यामध्ये एवढी टुर्नामेंट्स तू खेळली, आपल्या संघाला इथपर्यंत तू घेऊन आलात। तुझ्या टीम मध्ये जर का सांगायचं म्हणलं तर वय काठी 18, 20, 22 मधले खेळाडू आहेत। एक रामदास मानवर आणि संदीप शेडगे सोडला तर कसं वाटलं एवढ्या तरुणाईबरोबर, एवढ्या नौख्यांबरोबर फायनल पर्यंत पोहोचतं आणि फायनल मारणं? सगळे यंग आहेत, 2 लेजेंड आहेत, बाकी काय नाही। ते बोलले तुम्ही तुमचा गेम खेळा, आपण शेवटपर्यंत जाऊ आणि जिंकू। खरं तर फायनलमध्ये रॉयल सारखा एवढा मोठा संघ होता, रॉयल ए ला तुम्ही परास्त केलं, 2 मोठ्या रॉयल संघानं तुम्ही आजच्या मॅच मध्ये पराभव केला, काय होतं तो प्रेशर? प्रेशर तर नाही काय, जो गेम होतं ते खेळले, बाकी काय नाही। काय सांगशील एकंदरीत? तुझे वडील एक उत्कृष्ट गोलंदाज होते,
वडिलांचं स्वप्न होतं की तू एक चांगला फलंदाज व्हावं, आज ती गोष्ट मनामध्ये आली आहे का? नक्कीच. तर 2 शब्द आयोजनाबद्दल. बोलेल तेवढं कमी. वा, जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी झाल्याच पाहिजे. येणाऱ्या भविष्यातला हा ध्रुव तारा, कळंबोलीच्या पटलातला निश्चित स्वरूपाने होणार आहे. आपल्या वडिलांचं स्वप्न जरूर तो पूर्ण करणार आहेत. जाता जाता 2 पारितोषिक इथं शेष राहिली होती, क्षमा व्यक्त मी करतो. खरं तर आपण पाहतोय सेमीफायनलचा प्लेअर ऑफ द मॅच आणि फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच बाकी आहे. अमर प्लीज तूच थांब, कारण की दोन्ही पारितोषिक तुझेत. मैं विनती करतो विजय सर आइए प्लीज, आपके शुभ हाथों से इस बार सम्मानित किया जाएगा इस खिलाड़ी को. सेमीफाइनल का प्लेयर ऑफ द मैच है और साथ ही साथ फाइनल का भी एक प्लेयर ऑफ द मैच है. तिवारी सर आइए, आप दोनों के शुभ हाथों से ये दोनों ट्रॉफीज इस खिलाड़ी को देकर सम्मानित किया जाएगा. फाइनल सेमी एक प्रश्न तुला विचारतो, सॉरी माफ कर. जाता आता अमननी मला हा प्रश्न केलाय. एअर फ्रायर मध्ये पहिलं काय बनवणार? घरी गेलो कळेल आता. घरी गेला भाकरी करू नको म्हणजे बस झालं. थँक्यू सो मच अमर, ऑल द बेस्ट तुला तुझ्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी. त्याच्यानंतर मित्रांनो लगेचच जाऊयात उत्कृष्ट गोलंदाज, संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज. रामदासजी आपण यायचंय वर, आपण वर यायचं प्लीज. खरं तर विजयजी खानोकर साहेब असतील तर प्लीज यावं आपण. थँक्यू. तर आपण जाऊयात उत्कृष्ट गोलंदाज. खरं तर उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आम्हाला सुपूर्द केले गेले. अर्थातच तर मी पुन्हा एकदा विनंती करतो नामदेव पुकळे सर आपण पुढे यावं, ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आम्हाला इथे प्राप्त झालं. मी विनंती करतो दीपक सर आपण देखील पुढे यावं. या दोघांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज संपूर्ण स्पर्धेतला दीपक सर आपण यायचंय. एक विनंती करतो, बघा पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन, विकेट काउंट दोघांचा सेम होता, परंतु ऑन अन एव्हरेज प्रति षटका मागे तुम्ही धावा किती खर्च केल्यात यावर उत्कृष्ट गोलंदाजा ठरवला गेला. उत्कृष्ट गोलंदाजाला विनंती करतो, जेव्हा तू स्टेजवरशी येशील तेव्हा तुला आमच्या बरोबर बोलावं लागेल, अन्यथा एअर फ्रायर मिळणार नाहीये. मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज खरं तर येणाऱ्या भविष्यातला हा उज्ज्वल सितारा आहे की काय म्हणावं लागेल. ज्या गोलंदाजाने संपूर्ण दिवसभर अतिशय चिंगूस गोलंदाजी केली, निर्णायक सामन्यांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत आपल्या संघाला अक्षरशः खेचून आणलं. संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज यांनी गेस जनता जनार्दन हे दोस्तो हरिदास ठरतो या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज. राजन ये पब्लिक है ये सब जानती है. खरं तर 3 विकेट्स घेतलेत, परंतु बॉल डॉट काउंट या खेळाडूचा भरपूर आहे आणि त्यामुळेच की आपण पाहतोय या खेळाडूला सन्मानित केलं जाते उत्कृष्ट गोलंदाज म्हणून. हरी कॉंग्रॅच्युलेशन्स. हरिदास पुजारी म्हणून मला खूप बरं वाटलं. पहिले तर हे, दुसरा क्वेश्चन आहे की एअर फ्रायर मध्ये काय बनवणार? काय सँडविच. नशीब पिटला नाही म्हणलास. खरं तर एक गोष्ट रामा मला सांगू इच्छितो, या तुझ्या संघामध्ये जी तुम्ही पलटण बांधली ती सॉरी पलटणची दिसते मला, फलटणची दिसते मला. मिक्स आहेत गाठी सगळे. तर नक्कीच खूप बरं वाटलं यात सर्व तरुणाईला पाहून. काय सांगशील, एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तू खेळत होतास, एवढी मोठी मॅच तू खेळलास, एवढे मोठमोठे खेळाडू तुझ्या विरोधामध्ये होते, मन्नी होता, परेश होता, अक्षय होता, प्रभात होता, एवढ्या मोठ्या खेळाडूंच्या विरोधामध्ये तू गोलंदाजी केली, काय अनुभव राहिलाय तुझा? चांगला राहिलाय अनुभव. तर काय दडपण होतं का बॉलिंग करताना, कारण की रामा पाठून होता? काय सुद्धा नाही, रामभाऊ तर काय टेन्शनच नाही. तर ऑल द बेस्ट. जास्त तुला बोलून काय फायदा नाहीये, तू लवकर घरी जा आणि आईला सांग मला एअर फ्रायर मिळालाय. आणि नक्कीच अभिनंदन, एकदा जोरदार टाळ्या या नवोदित चेहऱ्यासाठी, या नवोदित खेळाडूसाठी. खूप बरं वाटतं जेव्हा नवीन नवीन मुलं पुढे येतात.
तर जवळजवळ आपण पाहतो उत्कृष्ट फलंदाज झाला, उत्कृष्ट गोलंदाज झालाय, त्याच्यानंतर बॅट्समन झालेला आहे, सेमीफायनलचा प्लेअर ऑफ द मॅच झालाय, फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच झालाय. यानंतर आपण येऊयात लगेचच चतुर्थ क्रमांक या पारितोषिकाकडे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी नामदेवजी पुकळे सर, तिवारी सर आणि विजय सरांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय. जय मल्हार फोर्स फिटनेस ठरतो या संपूर्ण स्पर्धेतला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. राहुल जाधव, राहुलजी, गणेश आहेर, मंगेशजी बागेल यायचंय संपूर्ण टीमला घेऊन. खूप चांगला खेळ राहिला तुमचा देखील, परंतु क्रिकेट आहे, जय पराजय या क्रिकेटच्या दोन बाजू आहेत आणि याचा स्वीकार मोठ्या मनाने करणं हीच खेळ भावना आहे. चला थोडासा वेग वाढूयात, जास्तीचा वेळ आपण घेतोय. 7:30 वाजलेत, संकष्टी चतुर्थी आहे, घरी जाऊन उपवास सोडायचा आहे भरपूर जणांना. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो चौथ्या क्रमांकाच्या पारितोषिकाच्या विजेत्या संघाला. यानंतर मी पुन्हा एकदा विनंती करेन मी विनंती करतो संदीपजी ठाकूर सर, विजय सर आणि तिवारी सर आपण पुढे यायचंय. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय आर्यन हा संघ. मी विनंती करतो प्रेयश, सचिन सर्वांनी यायचंय प्लीज. बाबू, रोहनजी असतील तर आपण देखील आलात तर बरं वाटेल. तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल ट्रॉफी स्वीकारल्यानंतर. प्लीज तुम्हाला थांबावं लागेल. प्रेश थांबावं लागेल. प्रेश एकच मिनिट, जास्तीचा वेळ घेणार नाही, जास्तीचा प्रश्न घेणार नाहीये. खरं तर अमनने असं मला सांगितलं की या आयोजनामध्ये तुझं देखील सहकार्य लाभले. 2 शब्द या आयोजनासाठी काय सांगशील? आयोजन तर चांगलंच आहे खूप, आणि हे सगळे प्राईज ठेवले जे प्लेयरांसाठी ती चांगली गोष्ट आहे खूप. जाता जाता एक शब्द तुझ्या टीमसाठी, कारण की खूप चांगली तुझी टीम खेळली, शेवटी पराभव तुमच्या वाट्याला आलाय, टीमला कसं मोटिवेट करतोयस? प्लेयर तर यंग आहेत सगळे, ते हरतात तेव्हा शिकतात ते सगळे प्लेयर. तर ऑल द बेस्ट तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला. थँक्यू सो मच, खूप चांगलं तुम्ही खेळलात आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मित्रांनो, सर्वांच्या नजरा ज्या LCD टीव्हीकडे आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून ही LCD टीव्ही आपल्याला प्रदान केली गेली आहे, अर्थातच तर ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची टीव्ही आली, टीव्ही पुढे घ्या. तर यायचं आपण, प्लीज टीव्ही पुढे घ्या. मित्रांनो, संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 12 षटकार ठोकलेत. खरं तर ही ट्रॉफी देत असताना, हे पारितोषिक देत असताना गुंतागुंतीचा कॅल्क्युलेशनचा किचकट प्रश्न होता, तो आयोजकांनी सोडवला. मी विनंती करतो रवी सर आणि त्याचबरोबर संदीप ठाकूर सर, आपण दोघांनी पुढे यायचं. तुमच्या दोघांच्या शुभासी टीव्ही दिली जाईल. अवघ्या एका पॉइंटने अमरच्या पुढे जो खेळाडू निघून गेला आणि संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू बनला, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय आर्यन संघाचा निखिल कडके. अवघ्या सिंगलने हा खेळाडू पुढे निघून गेलाय. 85 पॉइंट वरती अमर आणि 86 पॉइंट वरती निखिल. परेश कडके आणि चिंटू, विनंती येते निखिल कडून तुम्ही दोघांनी वर या. मच. खरं तरी टीव्ही ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रदान केली गेली आहेत,
परेश, निखिल विनंती करतोय, खरं तर ज्यांच्या माध्यमातून टीव्ही आम्हाला सुपूर्द केली गेली आहेत, टीव्हीचे स्पॉन्सर रवी सर आणि दीपक सरांचा मी आभार व्यक्त करतो. लास्ट इयर मोबाईल आणला होता, यावर्षी टीव्ही आणली आहे. नेक्स्ट इयर काय असणार आहे हा दीपक सरांना आपण प्रश्न करूयात आणि रवी सरांना प्रश्न करूयात. परंतु आणि संदीप ठाकूर सरांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात, कारण की या पारितोषिकासाठी त्यांचं देखील भलं मोठं सहकार्य लाभलंय. परेश यायचं आपण प्लीज. निखिल तुला बोलावं लागेल, हे लक्षात राहू दे, ना तर टीव्ही मिळणार नाही, ना तर रिमोट नाही मिळणार का? ओके परेश यायचं आपण प्लीज. मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट निखिल कडकेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. निखिल थांबायचंय, थोडीशी आम्ही तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे. एक मिनिट. निखिल पुढे यायचंय. निखिल, अवघ्या 2 धावेने अर्धशतक तुझं मिस झालं, परंतु प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची टीव्ही तू आज घेऊन जातोय, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. बस चांगलं वाटतंय. एकंदरीत काय सांगशील, एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा आणि अमर सारखा एक चांगला खेळाडू तुझ्या रेसमध्ये आला, 2 शब्द प्रतिस्पर्धी संघासाठी आणि त्या खेळाडूसाठी देखील. तो पण चांगलाच केलं होता. आणि एकंदरीत या आयोजनाबद्दल काय सांगशील? एवढे मोठं आयोजन, एवढे चांगले पारितोषिके आज वितरित केले जातात, आमच्या आयोजकांसाठी 2 शब्द. टुर्नामेंट चांगलीच होती. चांगलं पाठच करून आलाय हा. तर थँक्यू सो मच निखिल, ऑल द बेस्ट तुला फ्युचरसाठी आणि तुझ्या क्रिकेटिंग करिअरसाठी. तर त्यानंतर आपण जातोय या स्पर्धेचा रनरअप, अर्थातच हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो रवी प्रसाद सर, दीपक सर आणि प्रदीप कर्मकार सर, आपण तिघांनी पुढे यायचंय. मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेतला रनरअप ठरतोय रॉयल बी हा संघ. एकदा जोरदार टाळ्या रॉयल बी संघासाठी. संदीप सर, आपण देखील पुढे यायचंय. दरवर्षी काहीतरी नवीन, काहीसं वेगळं आणि काहीसं मोठं करण्याचा प्रयत्न आदित्यप्रिया लॉजिस्टिक आयोजित हॅलो किड्स प्री स्कूल चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. विराज, तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल, काहीशी चर्चा आम्हाला तुम्हाला करायची आहेत, कारण की ॲज अ कॅप्टन म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही या संघाचं नेतृत्व करत होता. कॉंग्रॅच्युलेशन, एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी आणि हार्दिक अभिनंदन. विराजशी आपण बोलणार आहोत. विराज यायचंय आपण. विराज आपण यायचंय प्लीज. विराज, खरं तर जेनजीचं जनरेशन आहे. तू असेल, वैष्णव असेल, अमर असेल, वेदांत असतील, तुमच्या टीम मधला अविनाश असेल, अक्षय असेल, ही जी तरुणाई ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळते त्याबद्दल तू काय सांगशील? नक्कीच मी सांगेन, पुढचे 25-20 वर्ष कलंबोली क्रिकेटचे खूप सिक्युअर आहेत आणि यंगस्टर आम्ही सर्व यंगस्टर आहेत, ते पुढं वारसा चालू आहे. मनीदा असतील, रामादा असतील किंवा अरविंद डेकले, आजी लेजंड्स आहेत, त्यांचा वारसा आम्ही चालू. एकदा जोरदार टाळ्या. त्यांनी सांगितलं की हा वारसा आम्ही जरूर चालू. विराज, जर का सांगायचं म्हणलं तर रनरअप तुम्ही ठरला या स्पर्धेतलं. खूप चांगली मॅच झाली, अटीतटीची ती लढत होती, परंतु शेवटच्या मॅचमध्ये काय असं घडलं की पराभव आता वाट्याला आला? आम्ही दरवेळेस मन्नीदावर अवलंबून नाही राहू शकत. कधी तर आम्हाला जिम्मेदारी घ्यायला पाहिजे होती आणि ते आमच्याकडनं नाही झालं, रबाडा किंवा माझ्याकडनं नाही झालं, तर आमची बॅटिंग कमी पडली, माझी बॅटिंग कमी पडली. एकंदरीत 2 शब्द या आयोजनाबद्दल, कारण की या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की जेवढी रक्कम प्रथम पारितोषिकाची आहे त्याहून दुप्पट किमतीची प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची टीव्ही दिली गेले, एअर फ्राय दिले गेलेत, इस्त्री दिली गेलेत. काय सांगशील आयोजनाबद्दल? हॅलो किड्स चषक नंबर 1 चषक आहे कलंबोली क्रिकेटचा, त्याचा काही शंका नाही. जाता जाता तू एवढं चांगलं क्रिकेट खेळतोय, तुझ्या आवडीचे जेनझी जनरेशनचे खेळाडू एखाद 2 नावं. अविनाश भारद्वाज, बॉबी राऊत. जोरदार टाळ्या विराजसाठी आणि त्याच्या संघासाठी. खूप चांगला खेळ यांचा राहिलाय. दीपक सर, विराज एक मिनिट आपण यायचंय. विजयजी खानोलकर साहेब अब्सेन्स राहिले, आम्ही त्यांना विनंती केली होती, परंतु त्यांच्या अब्सेन्समध्ये त्यांचा सन्मान तुम्ही स्वीकारावा.
तर थँक्यू विराज, ऑल द बेस्ट तुला फ्युचर जर्नीसाठी. तर लगेचच मित्रांनो वडीत व्यासपीठाच्या दिशेने दीपक सर, जाता जाता काय सांगाल अनुभव या स्पर्धेचा, काय सांगाल 2 शब्द या आयोजनाबद्दल? गतवर्षी मोबाईल, या वर्षी टीव्ही, पुढच्या वर्षी या प्रश्नांचा उलगडा आपण करावा. ऐकूयात दीपक सरांनी. तर ओके, सरांनी सांगितलं सरप्राईज असेल, परंतु यापेक्षा मोठे निश्चित स्वरूपाने असेल. तर मित्रांनो जाऊयात 2026 हॅलो किड्स प्री स्कूल चषक आदित्य प्रिया लॉजिस्टिक आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची मालिका, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. विजेता संघ राहिलाय अर्थातच सुपर 11 माऊली हा संघ. विजेता संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. संपूर्ण टीमनी वरती यायचंय. एक मिनिट. रामदास मानवर, तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. तुम्ही फोटो काढून लगेच इकडे या. मुलं ट्रॉफी स्वीकारतील. रामा, भरपूर ट्रॉफी तू स्वीकारल्यात. आता मुलांना ट्रॉफी दे. तू थोडंसं इकडे, तुझ्याशी आम्हाला थोडंसं बोलायचं. मित्रांनो विजयी संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. खरं तर एक नवीन संकल्पना, नवीन खेळाडूंची आखणी. खरं तर रामा, एक मिनिट आपण थांबायचंय. रामा, ज्या यंग जनरेशनला तू घेऊन खेळत होतास, ज्या यंग जनरेशनला तू खेळून घेत होतास, तेवढी मजबूत तुझी टीम मला वाटत नव्हती, तेवढी मजबूत बांधणी वाटत नव्हती. परंतु क्रिकेटचा खेळ असाच आहे, हा फक्त आणि फक्त बॉडी लँग्वेजकडे पाहून कधी सिद्ध होत नाही. तुझ्या या यंग ब्रिगेड टीमने करून दाखवलंय. काय सांगशील या संपूर्ण एक्सपिरियन्स बद्दल? ते सर्व चांगले क्रिकेट खेळतात, ते बघूनच मी त्यांना एकत्र आणून त्यांना त्यांची टीम बनवलेली आहे. तर जाता जाता 2 शब्द या संपूर्ण आयोजनाबद्दल. हॅलो किड्स ही टुर्नामेंट दरवर्षी 1 नंबर असते आणि ह्याही वर्षी चांगलीच आहे. तर धन्यवाद, थँक्यू सो मच. खूप खूप आभार रामा तुझं. हॅलो डीजे आवाज कमी झालाय. मित्रांनो जाता जाता एक मिनिट जाता जाता अमन लोहिया यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. कारण की प्रचंड मोठी मेहनत अमन लोहिया यांची राहिली आहे. त्याचबरोबर आदित्य प्रिया लॉजिस्टिकच्या संपूर्ण टीमचा मी आभार व्यक्त करतो, आयोजकांचा मी आभार व्यक्त करतो आणि डीजेला विनंती करतो वाजव रे बाबा आता. अमन, प्रतीक आणि सौरभ पुढे या. तुमचा एक विशेष सत्कार होतोय. आता डीजे वाजव.